हाय हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपसाठी उपयुक्त असणारा घटक 3 भाषेचा व्यवहारात उपयोग हा भाग अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मित्रांनो, सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला। बघा तर मित्रांनो, आपण तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की मागील महिन्याभरापासून एक सिरीज सुरू केलेली आहे की जी स्कॉलरशिप आणि मंथनच्या इयत्ता 5वीच्या मुलांना उपयुक्त अशी आहे आणि यामध्ये ओळीने घटक अभ्यासत आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 3 तो आहे भाषेचा व्यवहारात उपयोग हा घटक अभ्यासणार आहोत आणि त्यामध्ये 2 उपघटक आहेत। एक आहे वाक्यप्रचार, याच्यामध्ये आपण वाक्प्रचार याचाही अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर दुसरा उपघटक आहे म्हणींवर आधारित, त्याचाही अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। चला तर मग सुरुवात करतोय आपण आजच्या व्हिडिओला। बघा आता उपघटक पहिल्यांदा आपण 3.1 म्हणजे वाक्प्रचाराचा अभ्यास पहिल्यांदा करूयात। बघा आता वाक्प्रचार म्हणजे काय, तर याचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊयात आणि मग काही प्रश्न आहेत ते प्रश्न कशा प्रकारचे सोडवायचे त्याचाही आपण तयारी करून घेऊयात। बघा आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला काय माहिती पाहिजे, तर वाक्प्रचार म्हणजे नक्की काय असतं याची माहिती एकदा कळाली की पुढे मग आपण काय करू शकतो, त्याचे प्रश्न आरामात सोडवू शकतो। बघा आता सुरुवातीला वाक्प्रचार कोणाला म्हणायचं, तर असा शब्दांचा समूह की त्यातील शब्दांपासून नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ तयार होतो। काय झालं बघा, वाक्यप्रचारचा अर्थ काय असेल, तर असा एक शब्द समूह की ज्याचा उपयोग करून काय होतं, आपण वेगळ्या अर्थाचा शब्द किंवा वेगळ्या प्रकारचा अर्थ एखाद्या वाक्याला तयार करू शकतो, त्यालाच आपण काय म्हणायचं, वाक्यप्रचार म्हणायचं। आता वाक्यप्रचाराचा फायदा काय, तर आपली भाषा अजून चांगली उठावदार होते किंवा भाषेला सौंदर्य प्राप्त होतं। ठीक आहे, म्हणजे काय झालं, तर एखादं वाक्य तुम्हाला खूप छान पद्धतीने जर एक्सप्रेस करायचं असेल तर साधारण आपले जे नेहमीचे भाषेतले शब्द आहेत त्याच्याऐवजी खास शब्दांचा उपयोग जर तुम्ही केला तर काय होणार, तर ते वाक्य अधिक प्रभावीपणे आपण काय करू शकतो, सादर करू शकतो। आता एक उदाहरणार्थ बघा मी सांगू शकते, एक छोटंसं उदाहरण बघा। एक ससा आहे आणि त्या सशाला सिंहाने पकडलेले, त्यावेळेस ससा काय करतो, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्या सिंहाच्या पाया पडतो किंवा त्याच्या हातापाया पडतो। आता हेच वाक्य आपण हातापाया पडणे किंवा त्याला माफी मागणे याच्याऐवजी आपण काय करू शकतो, दुसरा एखादा शब्द परिणामकारक वापरला तर काय होईल, ते वाक्य अधिक प्रभावी होईल। मग काय, तर बघा सिंह आणि समोर कुठलं उदाहरण दिलं आपण, सशाचं। मग ससा काय करतो, सिंहाच्या पुढे गयावया करतो। ज्यावेळेस तुम्ही गयावया करतो हा शब्द वापरता किंवा हा शब्द समूह वापरता त्यावेळेस काय होतं, एक वाक्याला एक असं विशिष्ट सौंदर्य प्राप्त होतं। आणि हेच वाक्य आपण जर असं म्हटलं की ससा सिंहापुढे माफी मागत होता किंवा काय करत होता, विनंती करत होता की मला वाचवा, मला मारू नका, ह्यापेक्षा जर आपण हे वाक्य सिंहाच्या समोर ससा काय करतो, गयावया करतो असं जर सांगितलं किंवा असं जर म्हटलं तर ते वाक्य अधिक परिणामकारक होतं आणि त्यासाठीच आपण काय करतो, वाक्यप्रचाराचा उपयोग आपल्या भाषेमध्ये करत असतो। तर मग आपण सुरुवात करतो आता यावर आधारित काय प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवायचे त्याला। बघा आता नमुना प्रश्न काही आहेत, तर आपण प्रश्नांची उत्तर आपल्याला सुटतात का, येतात का ते बघूयात। बघा प्रश्न क्रमांक 1 आणि 2 साठी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना पहिल्यांदा वापरूयात आपण आणि त्यानंतर त्याची उत्तरं कशी येतात तेही तपासून बघूयात। बघा आता पहिला प्रश्न, काय करायचंय, योग्य वाक्प्रचाराचा उपयोग करायचा आहे। तर पहिलं वाक्य दिले त्यांनी, ते काय, होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकांनी शाळेला मदतीचा। आता इथे तुम्हाला एक शब्द लिहायचा आहे की जो आपल्याला पर्याय दिलाय, हात चालणे। हात चालणे म्हणजे पटपट काम करणे। हे वाक्यातला शब्द तिथे वापरता येईल का, तर नाही, कारण त्यामुळे ते वाक्य परिपूर्ण होणार नाही। मग दुसरा पर्याय बघूया, हात दाखवणे। हात दाखवणे हाही पर्याय चुकीचा असेल, बरोबर आहे का। आता हात मारले म्हणजे चोरी करणे किंवा डल्ला मारणे हेही होऊ शकत नाही। मग योग्य पर्याय प्रश्न क्रमांक 1 साठी काय असणार आहे, हात देणे।
म्हणजेच पर्टिक्युलर ते जे काही वाक्य दिलेलं आहे ते कसं तयार होईल, होत करू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकांनी शाळेला मदतीचा हात दिला. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक किती असेल, पर्याय क्रमांक 3 असेल. ठीक आहे, तर इथे आपण प्रश्न पहिला सोडवला, त्याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नामध्ये आपण जातो. बघा आता पुढचा प्रश्न काय, तर विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशास तिकीट तपासणी करणाऱ्याने पकडताच तो, आता तो काय करेल, तर त्यासाठी आपल्याला योग्य असा पर्याय शोधायचा आहे. अभय देणे म्हणजे काय, तर त्याला आपण बक्ष देणे किंवा आपण काय म्हणू शकतो, त्याला आपण त्याच्यामधून काय दिलं, सुटका केली किंवा त्याला आपण सूट दिली. गयावया करणे म्हणजे काय, दया याचना करणे. पदरमोड करण्याचा अर्थ काय होतो, तर स्वतः कुठली गोष्ट स्वतःचा पैसा खर्च करणे, स्वतःचा म्हणजे पदरमोड करणे. पायावर उभे करणे म्हणजे काय, स्वतःच्या पायावरती उभा राहिला म्हणजे त्याला एक काय म्हणू शकतो, पगार किंवा आपण काय म्हणू शकतो, नोकरी लागलेली असेल किंवा तो स्वतः सक्षम झाला की जेणेकरून तो त्याच्या कुटुंबाचा काय करू शकतो, सगळी जबाबदारी घेऊ शकतो. आता आपल्याला वाक्य दिले कुठलं ते बघा, विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशास तिकीट तपासणी करणाऱ्याने पकडताच तो काय करू शकतो, याच्यामधला ऑप्शन, तर त्याचा योग्य पर्याय येईल गयावया करणे. म्हणजे मदतीसाठी याचना करत असेल तो की बाबा मला पकडू नका, तुम्हाला जो काही दंड असेल तो दंड घेऊन टाका, पण मला तुरुंगात वगैरे टाकू नका, ह्यासाठी तो काय करत असणार, तिथे गयावया करत असणार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 गयावया करणे. पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता 3 ते 5 साठी सूचना दिलेली आहे. दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्य प्रचार पर्यायातून निवडा. आता तुम्हाला काय करायचंय, योग्य असा पर्याय निवडायचा आहे. मग प्रश्न 3 काय दिलाय बघा, मोठ्याने रडणे, याला योग्य असा पर्याय कुठला, गळा गुंतणे असेल का, नाही. गळ्यात गळा घालणे का, तर तेही नाही. गळा काढणे हा पर्याय बरोबर असेल आणि कंठ दाटून येतो, यावेळेस काय असतं, दुःख झालेलं असेल. मोठ्याने रडणे याचा पर्यायी योग्य पर्याय कुठला येईल, पर्याय क्रमांक 3 गळा काढणे. म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येईल तुमचं पर्याय 3. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा आता नाराजी व्यक्त करणे, याला समानार्थी शब्द किंवा याला वाक्यप्रचार कुठला योग्य असेल, तर तोंड फिरवणे म्हणजे काय, त्या व्यक्तीपासून आपण काय करतो, एक नाराज आहोत आपण, म्हणून त्याच्याकडे लक्ष देत नाही. म्हणून पहिलाच पर्याय आपला काय येतो, तर हा बरोबर येतो. ठीक आहे, तोंड सांभाळून बोलणे म्हणजे काय, तर शब्दांचा जपूनपणे वापर करायचा आहे आणि योग्य पद्धतीने वापर करून बोलायचंय. तोंडाला कुलूप घालणे म्हणजे तोंड बंद करायचे, गप्पा मारायच्या नाहीत. तोंडाची वाफ दवडणे म्हणजे नुसतंच मोकळ्यामध्ये गप्पा मारणे, बाता मारणे असं आपण त्याला म्हणू शकतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 4 साठी योग्य असलेला पर्याय कुठला असणार आहे, तर तो असेल तोंड फिरवणे. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण येतोय. बघा आता प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये काय विचारले बघा, आनंद होणे. आता आनंद झाला, याला कुठला वाक्यप्रचार उपयुक्त असेल ह्या शब्दासाठी, तर चेहरा पडले म्हणजे दुःख झालं असणार. छाती दडपणे म्हणजे एखादं टेन्शन किंवा एखादं काय म्हणू शकतो, मोठी समस्या आल्यानंतर आपल्याला कसं होतं, घाबरल्यासारखं होतं, तो ऑप्शन दुसरा येईल. त्यामुळे हाही बरोबर नसणार आहे. गळ्यापर्यंत बुडले म्हणजे अगदी संकट इतकं आलेलं आहे की आपण त्याच्यामधून शक्यताच नाही वाचण्याची, अशा वेळी आपण गळ्यापर्यंत बुडणे हा पर्याय म्हणू शकतो. पण आपल्याला विचारले काय, आनंद होणे, आणि आनंद होण्यासाठी पर्याय कुठला असेल, तर तो असेल चेहरा खुलणे. कारण चेहरा खुलणे, कधी चेहरा खुलेल आपला किंवा चेहऱ्यावरती हास्य कधी दिसेल, तर आपल्याला ज्यावेळेस मनातून आनंद झाला असेल त्यावेळेसच आपल्या चेहऱ्यावरती काय होणार आहे, हास्य दिसेल. म्हणजेच प्रश्न क्रमांक 5चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढे येतोय आपण पुढच्या प्रश्नामध्ये. बघा आता 6 ते 7 साठी सूचना दिल्यात. खालील वाक्प्रचार पूर्ण करण्यासाठी रिकाम्या जागी योग्य शब्दांचा पर्याय निवडा. आता आपल्याला काय करायचंय, तर पर्याय निवडायचा. बघा आता उंटावरून टिंबटिंब हाकणे. आता ही म्हण पण आहे, त्यामुळे याचं उत्तर सगळ्यांना माहिती असावं. उंटावरनं शेळ्या हाकणे म्हणजे काय, तर काही करायचंच नाही आणि नुसतंच आपलं बिजास करायचे आणि आपण नुसत्या गप्पा मारायच्या आणि तिथनं नुसत्या मोठ्या बाटा मारणे म्हणजेच काय, उंटावरनं शेळ्या हाकणे. पुढे तोंड टिंबटिंब करणे. पांढरे असतं, गुलाबी असतं, काळे असतं की जांभळे, काय उत्तर येते,
तर काळे करणे. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण येतोय बघा. 8 ते 10 साठी एक सूचना दिलेली आहे आणि ती सूचना काय आहे आपल्याला, तर समान अर्थ असणारा दुसरा वाक्य प्रचार पर्यायातून निवडायचा आहे. आता अंगात बळ येणं म्हणजे ताकद येणं, ठीक आहे ना, किंवा आपण त्याला दुसरा पर्याय कुठला निवडू शकतो, अंगावर शेकणे असू शकत नाही. त्याच्यानंतर अंग जड होणे हेही नाही, पण अंगात वीज संचारल्यासारखं म्हणजे अचानक कुठेतरी स्फुरण येतं, अचानक कुठलं तरी अंगात बळ येतं आणि आपण कुठलीही गोष्ट करायला तयार होतो. म्हणून प्रश्न क्रमांक 8चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, अंगाचा तिळपापड होणे. आता अंगाचा तिळपापड होणे म्हणजे खूप राग येणे. काय असेल आता बघा. पहिला पर्याय वणवा पेटणे, दुसरा पर्याय आहे पोटात आग पडणे आणि तिसरा पर्याय आहे आकाश पाताळ एक करणे आणि त्याच्यानंतर शेवटचा पर्याय काय येतो तर तो अंगाची लाही लाही होणे. आता याच्यामध्ये अंगाचा तिळपापड होणे याला समानार्थी असा योग्य असा पर्याय कुठला येऊ शकतो की ज्याचा पर्याय पहिल्या प्रश्नाच्या किंवा पहिला जो अंगाचा तिळपापड होणे या शब्दाशी सामायिक असेल किंवा समान असेल असा तो पर्याय कुठला येईल तर पर्याय क्रमांक 4 अंगाची लाही लाही होणे. पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 10 साठी बघा. वाट मिळेल तिकडे पळणे. आता वाट मिळेल तिकडे पळणे म्हणजे कसं, सुसाट पळणे म्हणजे एका ठराविक दिशेने पण पळतो. पोबारा कळणे म्हणजे पळून जाणे, धूम टोकणे पळून जाण्यासाठी असतं. पण सैरावैरा पळणे म्हणजे कसं असतं, जिथे वाट मिळेल तिथे माणूस काय होतो सैरावैरा पळत असतो. याचा अर्थ प्रश्न क्रमांक 10 साठी अचूक पर्याय असेल पर्याय क्रमांक 4. पुढच्या प्रश्नामध्ये येतो आपण बघा. आता काय प्रश्न विचारलाय, 11 व 12 साठी समान अर्थ असणारी वाक्य प्रचाराची जोडी ओळखून तिचा पर्याय लिहा. आता तोंडात बोट घालणे आणि तोंडात शेण घालणे हे समान वाटते का तर नाही. तोंडात बोट घालणे म्हणजे आश्चर्य झाल्यासारखं आणि तोंडात शेण घालणे कधी असू शकतो वाक्यप्रचार तर आपण एखादं चुकीचं काम केलं असेल त्यावेळेस आपण हा शब्द वापरतो. पोटात ठेवणे पोटात शिरणे हेही चुकीचे पर्याय आहेत. चेहरा खुलणे चेहरा पडणे हे पण चुकीचे आहेत. आता चौथा पर्याय बघा, काना मागे टाकणे आणि डोळे झाक करणे हा पर्याय मात्र बरोबर असू शकतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 11चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय 12व्या नंबरचा प्रश्न बघा. काय, नाक खुपसणे नाक मुरडले, कंबर कसणे कंबर खचणे, पोटात आग पडणे पोटात कावळे ओरडणे, कान निवणे आणि कान फुंकणे. आता ह्या चारही ऑप्शन पैकी योग्य पर्याय कुठला येईल, पोटात आग पडणे आणि पोटात कावळे ओरडणे. कारण हे दोन्ही शब्दसमूह आपण कधी वापरतो, खूप भूक लागली असल्यानंतर वापरतो. म्हणून प्रश्न क्रमांक 12चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. आता काही सराव संचामधील प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. बघूयात आपल्याला सुटतात का या प्रश्न उत्तरे. बघा, प्रश्न क्रमांक 1 ते 5 साठी सूचना दिलेली आहे. खालील वाक्य प्रचाराचा योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा. आता वचपा काढणे, वचपा काढणे म्हणजे काय करतो आपण तर आळा घालणे चुकीचा शब्द आहे, मार देणे हेही चुकीचे, पण सूड घेणे हे बरोबर आहे. बरोबर का. म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर वचपा काढणेला पर्यायी वाक्प्रचार मधला शब्द कुठला येऊ शकतो, सूड घेणे. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण जातोय माशी शिंकणे. आता माशी शिंकणेला कुठला पर्याय योग्य असेल बघा. लाचार होऊन माफी मागणे नाही, मोठे संकट येणे हाही चुकीचा आहे, काहीही न करता वेळ वाया घालवणे म्हणजे रिकामटेकडा असल्यासारखं हेही नाही होत, पण कामात विघ्न घालणे किंवा कामात विघ्न येणे हा मात्र पर्याय योग्य असू शकतो. कारण यामध्ये माशी शिंकण्याला हा अगदी जवळचा असणारा शब्दसंग्रह असतो. त्यामुळे प्रश्न क्रमांक 2चं उत्तर पर्याय क्रमांक 4 येईल. पुढे आपण पुढच्या प्रश्नात येतो. प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 3 काय बघा, पाणी सोडणे.
पाणी सोडणे म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीचा त्याग करणे, त्यावेळेस आपण काय म्हणतो, पाणी सोडणे. ठीक आहे. त्यामुळे बाकीच्या प्रश्नांचे जे ऑप्शन दिले ते बघायचीच गरज नाहीये. तिथे आपल्याला वेळ वाचवायचा आहे, कारण आपलं उत्तर काय येते, पहिल्याच ऑप्शन मध्ये आलेले त्याग करणे म्हणजेच पाणी सोडले. प्रश्न क्रमांक 4, दिवस पालटणे. आता दिवस पालटणे म्हणजे काय बरं, तर परिस्थिती बदलणे, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, दिवस पालटणे. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. त्यानंतर ग ची बाधा होणे, याला जवळचा अर्थ कुठला आहे, तर यशस्वी होणे, खोटी स्तुती करणे आणि गुंतून राहणे, हे सगळे चुकीचे पर्याय आहेत. मग योग्य पर्याय कुठला, तर गर्व होणे. ग ची बाधा होणे म्हणजे एखाद्याला गर्व झाला, अहंकार झाला, त्यावेळेस आपण त्याला म्हणतो तुला ग ची बाधा झालेली आहे. आता प्रश्न क्रमांक 6 ते 10 साठी काही सूचना आहेत. तर खालील अर्थाचा योग्य वाक्प्रचार आपल्याला शोधायचा आहे. आता प्रश्न काय बघा, चहाडी करणे म्हणजे काय आपण म्हणतो, एखाद्याला दुसऱ्याबद्दलचं काहीतरी सांगायचं, याला आपण काय म्हणतो, चहाडी करणे. मग उत्तर काय येईल, तर कान उपटणे नाही येणार, कान टोचले नाही येणार, कान निवडे नाही येणार आहे, पण पर्याय बरोबर कुठला येईल, कान फुंकणे. फुंकणे म्हणजे काय, तर चहाडी करणे. आता प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपण येतोय, जपून बोलणे. जपून बोलणे म्हणजे काय, तर तोंड सांभाळून बोलणे, बरोबर ना. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे प्रश्न क्रमांक 7चं उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न 8व्या मध्ये आपण येतोय, स्वतःहून संकटात पडणे म्हणजे काय, तर आगीत उडी घेणे. स्वतःहून संकटात पडणे म्हणजे माहिती आहे समोर आग, तरी पण आपण स्वतःहून उडी घेतो, याचा अर्थ आपण स्वतःहून संकटामध्ये पडतोय. त्यामुळे प्रश्न क्रमांक 8चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा, पराभव करणे. आता पराभव करणे म्हणजे काय, तर खडे चारणे, खडे फोडणे, खजील होणे, खळगी भरणे. यातला योग्य असा पर्याय कुठला असेल, खडे चारणे. खडे चारणे म्हणजेच काय, तर एखाद्या माणसाने आपल्यावरती जर काही हल्ला केला असेल किंवा लढाई केली असेल, तर त्याला आपण पराभूत करतो किंवा त्याचा पराभव करतो, यालाच आपण काय म्हणतो, खडे चारले त्याला. ठीक आहे. आता प्रश्न क्रमांक 10 मध्ये आपण येतोय. बघा आता प्रश्न क्रमांक 10 काय, तर रागाने निघून जाणे. आता रागाने निघून जाणे याला कुठला योग्य पर्याय आहे, तर तणतणत निघून जाणे, बरोबर ना. कारण त्यावेळेस रागालेला असतो, म्हणून तर आपण रागाने काय करतो, तणतणत निघून जातो. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नांकडे आपण जातोय. बघा आता 11 ते 12 साठी काही सूचना आहेत. योग्य पर्याय नसलेला पर्याय शोधायचा आहे. बघा वाक्यप्रचार नसलेला पर्याय शोधायचा आहे, म्हणजे चुकीचा पर्याय शोधायचा आहे. पोटात कावळे ओरडणे. प्रश्न क्रमांक 11 मध्ये काय काय पर्याय दिलेत, पोटात कावळे ओरडणे. त्यानंतर अजून काय सांगितले, पोट फुगणे, पोटाला चिमटा घेणे आणि पोटात आग पडणे. आता ह्यामध्ये पोटाला कावळे ओरडणे म्हणजे काय, भूक लागणे. पोटाला चिमटा घेणे म्हणजे काय, तर आपल्याला काय म्हणतो, परिस्थिती नाही, म्हणून आपण काय करतो, आपली परिस्थिती सावरण्यासाठी प्रत्येक गोष्टीची काय करतो, आपण बचत करण्याचा प्रयत्न करतो, त्याचा अर्थ पोटाला चिमटा घ्यायचा. पोटात आग पडणे म्हणजे पोटामध्ये भूक लागलेली असणार आहे. मग याच्यामध्ये आपलं जे उत्तर असणार आहे ते काय असणार आहे, पोट फुगणे हा विरुद्धार्थी त्यातला शब्द आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 11चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. पुढच्या प्रश्नामध्ये येतो, डोळे येणे, डोळे वटारणे, काना डोळा करणे, डोळ्यात धूळ फेकणे. आता इथं तुमचा प्रश्न क्रमांक 12 साठी योग्य असलेला पर्याय कुठला आहे, डोळे येणे, कारण हा वाक्यप्रचार कुठलाही नाहीये आणि बाकीच्यांचे समानार्थ बऱ्यापैकी होतात. आता प्रश्न क्रमांक 13 ते 15 साठी काही सूचना आहेत. समान अर्थ असणारी वाक्प्रचाराची जोडी ओळखायची आपल्याला. आता काय दिलेत बघा समानार्थी शब्द, कंबर कसणे, डोळे निवणे, डोळ्याचे पारणे फिटणे आणि लास्ट आहे कंबर खचणे. आता प्रश्न क्रमांक 13 मध्ये जे पर्याय दिलेले त्यापैकी बघा प्रश्नामधला पर्याय ब आणि पर्याय क हे तुम्हाला थोडे साम्य वाटतात आहे, त्यामुळे याचं उत्तर येईल ब आणि क पर्याय असलेला पर्याय 2. ओके. आता प्रश्न 13वा सोडून झालाय. आपण येतो प्रश्न क्रमांक 14 मध्ये. आता 14 मध्ये काय बघा विचारलेले, पोबारा कळणे म्हणजे पळून जाणे, धाबे दणाणणे,
म्हणजे काय होणार आहे, एखादं संकट आल्यानंतर आपल्या ज्यावेळेस आपण एखाद्याला म्हणतो की तूच केलेला आहे, त्यावेळेस मग तो माणूस कसा गोंधळल्यासारखा होतो, गडबडल्यासारखा होतो, त्याला म्हणायचं धाबे धनादे. धडगत नसते त्याचाही अर्थ समानार्थी. आणि धूम टोकणे म्हणजे काय असणार आहे, पळून जाणे. आता आपल्याला विचारलंय काय की कुठल्या समानार्थ असलेली जोडी आहे. आता ह्यामध्ये कुठली जोडी येणार बघा बरं, धूम ठोकणे आणि पोबारा करणे. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे आणि धूम ठोकण्याचा अर्थ पण काय, पळून जाणे. याचा अर्थ अ आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न क्रमांक 14चं अचूक उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 15 मध्ये आपण आलेलो आहे. कंठ दाटून येणे, गहीवरून येणे, घसा बसणे, कंठाशी प्राण येणे. आता ह्यातले हे चुकीचे पर्याय वाटतात ते, पण अ आणि ब हा पर्याय मात्र योग्य वाटतोय. त्यामुळं अ आणि ब असलेला पर्याय कुठला आहे, पर्याय क्रमांक 2. म्हणून प्रश्न क्रमांक 15चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण घटक 3 मधला वाक्प्रचाराचा भाग पूर्ण केलेला आहे. आता इथे तुम्हाला कल्पना आली असेल, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळं असेच प्रश्न सोडवण्याची अजून तुम्ही प्रॅक्टिस करा. म्हणजे ह्या प्रश्नावर आधारित कुठल्याही जरी प्रश्न पडले किंवा या घटकावर आधारित प्रश्न पडले तर तुमचे मार्क जाणार नाहीत. आता आपण येतो घटक क्रमांक 3.2 मध्ये, की जो आहे म्हणींवर आधारित. आता म्हणीमध्ये पण बघा, म्हण म्हणजे काय असतं, तर असा एक शब्दसमूह की ज्यामुळे काय होतं, त्याचा शब्दशः तो अर्थ होत नाही, पण तो वेगळ्या अर्थाने आपण वापरतो आणि त्याच्यामध्ये एक लयबद्धता असते आणि त्यामुळे भाषेला काय होतं, सौंदर्य प्राप्त होते. ठीक आहे. मग अशा वेळी आपण काय करतो, एक तो शब्दसमूह घेतो, त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, म्हणी असं म्हणायचं आहे. ठीक आहे. मग म्हणी म्हणजे काय, तर एक ठराविक शब्द आपण घेतो आणि त्याच्यापासून तो जो शब्द आहे, शब्दशः अर्थ न होता त्याचा वेगळाच अर्थ तयार होतो आणि त्या उच्चारामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते. त्यालाच आपण काय म्हणतो, म्हणी असं म्हणतो. आता बघूयात आपण ह्यामध्ये कुठले कुठले प्रश्न असतात ते. हा सोपा पार्ट आहे, त्यामुळे तुम्हाला इथले मार्क पडायला काहीच अडचण येणार नाही. बघा पहिला प्रश्न, बैल गेला आणि झोपा केला. आता बैल गेला आणि झोपा केल्याचा अर्थ काय होतो, तर एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर मग उपाय करायचे. म्हणजे काय, आता समजा एखादं संकट आलं, येऊन पण गेलं आणि त्याच्यानंतर आपण जर पर्यायी व्यवस्था करत असतो, त्याला मग म्हणायचं बैल गेला आणि झोपा केला. मग एवढ्या सगळ्या पर्यायांपैकी योग्य पर्याय कुठला आहे, तर पर्याय क्रमांक 4. म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय 4. पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतो, थेंबे थेंबे तळे साचे. आता थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण कधी वापरतो, तर ज्यावेळेस आपण थोडं थोडं बचत करत करत काय करतो, एखादी मोठी गोष्ट काहीतरी मिळवत असतो, त्यावेळेस आपण तिला काय म्हणतो, थेंबे थेंबे तळे साचे. मग ह्याला अचूक अशी म्हण कुठली वाटते, त्या म्हणीचा अर्थ कुठला योग्य वाटते, तर हा पहिला पर्याय चुकीचा आहे, हेही चुकीचं आहे, हेही चुकीचं आहे, पण पर्याय क्रमांक 4 बरोबर येतोय. म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. आता याचा अर्थ काय, जो स्वतः बोलतो त्याप्रमाणे जर तो वर्तन करत असेल तर अशाच व्यक्तीला आपण मान दिला पाहिजे किंवा अशाच व्यक्तीला आपण काय केलं पाहिजे, आदराचं स्थान दिलं पाहिजे. मग याच्यामध्ये योग्य पर्याय कुठला येईल, तर प्रश्न क्रमांक 3चं उत्तर काय येणार मग, तर बघा बोलल्याप्रमाणे कृती जो करत असेल त्याला मान द्यायचा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे प्रश्न क्रमांक 3चं योग्य असं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण आलेलो आहे. बघा आता, काना मागून आली अन काय, तर तिखट झाली. हे राहिलेली म्हण आहे ती पूर्ण करायची. म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 5 मध्ये आपण येतोय. बघा प्रश्न क्रमांक 5 काय, योग्य पर्याय निवडून म्हण पूर्ण करा. साखरेचे खाणार त्याला टिंब देणार. काय असतं, त्याला कोण देणार आहे, देव देणार आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 5चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 6 मध्ये येतो बघा, अमजद चाचांनी आपला चष्मा घरभर शोधला पण शेवटी तो त्यांच्या खिशातच सापडला. व याचा अर्थ योग्य म्हण कुठल्या आता इथे वापरणार आहे, या अनुभवासाठी योग्य म्हण काय, काखेत कळसा आणि गावाला वळसा.
म्हणजे काय, तर वस्तू जवळच आहे पण त्याचा शोध मात्र तुम्ही कुठे घेतला, सगळीकडे घेतला आणि वस्तू तुमच्या जवळच आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 7 मध्ये येऊयात आपण. बघा आता, उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ पाणी म्हणजे काय, तर ज्या वेळेस एखादा व्यक्ती असेल की त्याच्याकडे पूर्ण ते काय म्हणू शकतो आपण त्याला, कुठल्या गोष्टीचं आपल्याकडे जर नॉलेज नसेल तरी पण तो मुद्दामूनच काय करतो, मला खूप येतं मला खूप येतं असं जर दाखवत असेल ना, तर त्यावेळेस आपण ही म्हण वापरतो, उथळ पाण्याला खळखळाट फार. मग आता अशा प्रकारचा समानार्थी म्हण काय असू शकते, तर बघा याचं उत्तर काय येईल, तर पहिला पर्याय चुकीचा आहे, दुसरा पर्याय पण चुकीचा आहे, तिसरा पर्याय पण चुकीचा आहे. पण पोकळ वाशांचा आवाज मोठा, म्हणजे जे पोकळ आहे त्याचा आवाज कधी येतो का मोठा, पण नाही, ह्याचा नुसता आवाज मोठा येतो पण कार्य करण्याची जी कुवत असते ती खूप कमी असते. म्हणून प्रश्न क्रमांक 7चं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, पोकळ वाशांचा आवाज मोठा. आता प्रश्न क्रमांक 8 मध्ये आपण येतोय, पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ काय. बघा आता, पळसाला पाने 3 म्हणजे तुम्ही जगात कुठे जरी फिरला तरी पण कुठे गेलं तरी पळसाच्या झाडाला पाने किती असतात, 3च असतात. मग यावर आधारित कुठली म्हण आहे, तर यावर आधारित कुठली म्हण येते बघा, पर्याय क्रमांक 3, घरोघरी मातीच्या चुली. कारण प्रत्येकाच्या घरात तीच अवस्था असते. आपण जरी शेजाऱ्याच्या गप्पा मारत असतो किंवा शेजाऱ्यांबद्दल ऐकत असतो तर आपल्या पण घरामध्ये त्याच गोष्टी घडत असतात ते की ज्या शेजारच्या घरात चाललेल्या असतात. म्हणजेच प्रश्न क्रमांक 8चं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नाकडे आपण जातोय. बघा आता पुढचा प्रश्न काय, पुढील अर्थ असणाऱ्या म्हणीचा योग्य पर्याय निवडा. राकेशने आपल्या कृतीने आपलीच फजिती करून घेतली, म्हणजे स्वतःच हास्य करून घेतलं. मग आता ह्याच्यामध्ये कुठला पर्याय योग्य असेल, तर हात दाखवून अवलक्षण, म्हणजे स्वतःहून आपण पुढे जायचं आणि आपलीच फजिती करून घ्यायची. यासाठी पर्याय कुठला येईल, पर्याय क्रमांक 1. म्हणून प्रश्न क्रमांक 9चं उत्तर काय येतं, पर्याय क्रमांक 1. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता प्रश्न क्रमांक 10 काय विचारलेला आहे, तर आकाश नेहमी चुका करतो पण दोष मात्र छोटूलाच देतो म्हणतात ना. आता याच्यामध्ये कुठलं येईल बरोबर, बघा बरं पर्याय, तर पहिला पर्याय चोराच्या मनात चांदणे, हा पर्याय असेल का, तर हा नसणार आहे, बरोबर आहे का. पण दुसरा पर्याय मात्र योग्य, चोराच्या उलट्या बोंबा, म्हणजे चूक करायची तुम्ही, चोरी करायची तुम्ही, चुका करायच्या तुम्ही आणि नंतर दुसऱ्याच्या नावाने काय करायचं, बोलत बसायचं. किंवा इथे काय लिहिलंय, चोराच्या उलट्या बोंबा, म्हणजे स्वतः चोरी करायची आणि दुसऱ्यावरती दोषारोप घेत बसायचं. याचाच अर्थ प्रश्न क्रमांक 10 साठी अचूक असलेला पर्याय पर्याय क्रमांक 2 आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतो. प्रश्न क्रमांक 11 बघा आता, पुढील शब्द ज्यात आहेत ती म्हण ओळखून तिचा योग्य पर्याय निवडा. शहाणा आणि बैल हे दोन्ही शब्द असलेली म्हण कुठली बघा. बैल गेला झोपा गेला मध्ये फक्त बैल आहे, त्यामुळे पहिला पर्याय चुकीचा असणार आहे, कारण दोन्ही शब्द आले पाहिजेत. शहाण्याला शब्दाचा मार, यामध्ये फक्त शहाणा वापरतोय त्यामुळे हाही येऊ शकत नाही. पण पर्याय क्रमांक 3 बघा, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, आणि त्यामुळे प्रश्न क्रमांक 11चं उत्तर किती येतं, पर्याय क्रमांक 3. ओके. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा पुढचा प्रश्न काय, पुढील शब्द ज्यात आहेत ती म्हण ओळखून योग्य पर्याय निवडा. हात आणि आरसा असे शब्द असलेली म्हण तुम्हाला शोधायची. तर ह्याचं उत्तर तुम्हाला माहितीये, याचं उत्तर काय येईल, हातच्या काकणाला आरसा कशाला, बरोबर आहे का, हातच्या काकणाला आरसा कशाला. त्यामुळे प्रश्न क्रमांक 12चं अचूक पर्याय पर्याय क्रमांक 4 येईल. प्रश्न क्रमांक 3 मध्ये बघा काय विचारले, पुढील चौकोनात एक म्हण लपलेली आहे, ती म्हण ओळखायची आणि तिचा तिसरा अक्षर जो आहे तो अक्षर कुठलं येईल त्याचा अचूक पर्याय शोधायचा आहे. ठीक आहे. आता म्हण कुठले बघा, म्हण कुठले, त्यांनी शब्द दिलेत आपल्याला चौकोनामध्ये, ते शब्द बघायचे, एक नजर फिरवा आणि त्याच्यावरून तुम्हाला कुठली म्हण दिसते, तर इथे म्हण कुठली बघा, कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच. काय, कोळसा कितीही उगाळला तरी तो काळाच.
आता तुम्हाला विचारलेले ह्या म्हणीमधलं तिसऱ्या अक्षर कुठलं आहे? मग कोळसा, सा येते ना, त्यामुळे प्रश्न क्रमांक 13 मध्ये सा हा अक्षर किंवा हे अक्षर जिथे कुठे असेल तोच तुमचा काय असणार आहे? योग्य असा पर्याय. आपण शोधूयात सा कुठे. तर बघा सा कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढच्या प्रश्नात आपण येतोय. बघा आता पुढील आकृतीमध्ये एक म्हण लपलेली आहे, तिचं 4थ्या नंबरचं अक्षर तुम्हाला शोधायचं आहे. आता इथं लगेच कळतंय बघा काय दिसते म्हण तुम्हाला? आयत्या बिळावर नागोबा. मग आयत्या बिळावर, मग आयत्या बी हा कशा नंबरचा येतो? 4थ्या नंबरचा अक्षर येते, त्यामुळे याचं उत्तर किती येणार आहे? पर्याय क्रमांक 4 येणार आहे. ओके. आता प्रश्न क्रमांक 15 मध्ये आपण येतोय. बघा आता 15 नंबर मध्ये काय सांगितले? तर आपल्याला काय केलेले? अक्षर इकडं तिकडं हलवून लिहिलेले आहेत, योग्य क्रम नाही. आता योग्य क्रम आपण करायचा आहे आणि त्यावरनं कोणती म्हण आहे ती बघायची. तर बघा आता ह्यातले तुम्ही जरी शब्दावरनं नजर फिरवली तर तुमच्या लक्षात येते की ह्याच्यासाठीचा पर्याय कुठला असणार आहे? पर्याय क्रमांक 3. आणि ती कुठली आहे? उथळ पाण्याला खळखळाट फार. हे प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे. आता इथे आपण काही नमुन्यामधले प्रश्न बघितलेत. आता आपण सराव संचामध्ये येतोय. बघूयात आपल्याला सराव संचामधील प्रश्नांची उत्तरं सापडतात का. बघा आता प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना दिलेली आहे. पुढील म्हणीचा योग्य असा पर्याय, योग्य अर्थ असलेला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. काय बघा, अति तिथे माती. आता अति तेथे मातीमध्ये कुठला योग्य पर्याय तुम्हाला वाटतोय? तर शेतात खाल्ले की माती लागते, हे बरोबर असेल का? तर नाही, हा पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय पण चुकीचा आहे, तिसरा पर्याय पण चुकीचा येतोय. पण चौथा पर्याय, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. म्हणजे जिथे काही तुम्ही अति केलं, अतिशय वापर केला, कुठल्याही गोष्टीचा गैरफायदा घेतला तर त्याचा शेवट हा काय असतो? वाईटच ठरलेला असतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, म्हणून प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण येतोय. बघा आता इकडे आड तिकडे विहीर. आता इकडे आड तिकडे विहीरचा अर्थ काय? की सगळीकडे गेलं तरी संकटच आहेत. मग असा कुठला पर्याय येतोय की तिथं संकट दिसतात आहे तुम्हाला? तर पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. दुसरा, दोन्ही बाजूनी संकटामध्ये अडचणीमध्ये सापडणे, म्हणजे काय? तर हा पर्याय बरोबर असतील, म्हणून प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आता पुढे प्रश्न क्रमांक 3 मध्ये येतो आपण. जुने ते सोने. म्हणजे जुन्या कुठल्याही गोष्टी असुल्या ते सोनं असतं म्हणजे काय? ते फायद्याचं असतं किंवा उपयुक्त असतं. मग आता ह्या अर्थाचा कुठला पर्याय येतोय तो बघा. सोने नेहमी जुनेच असते असं होतं का? तर नाही. जुने सोने चांगले असते असंही नाही, पण जुन्या वस्तू चांगल्या आणि उपयुक्त असतात, हा पर्याय बरोबर, म्हणून प्रश्न क्रमांक 3चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. आता पुढील प्रश्नाकडे जातोय आपण. बघा आता योग्य पर्याय निवडून मन पूर्ण करा. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या काय असतात? ते बाभळी असतात ते, म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. योग्य पर्याय निवडून मन पूर्ण करा. काय म्हणी? भाव तिथे देव, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपण येतोय प्रश्न क्रमांक 6 मध्ये. बघा आता प्रश्न क्रमांक 6 काय? योग्य म्हण तुम्हाला ओळखायचे आहे. सुमधुर गाण्यांच्या कार्यक्रमात अनिल सारखा डुलक्या घेत होता. आता कार्यक्रम एवढा छान झालाय पण त्याची जाणीव किंवा त्याचं गांभीर्य अनिलला नाही, त्यामुळे आपण काय म्हणू शकतो? ह्याच्यासाठी योग्य अशी म्हण कुठली असणार आहे? तर यासाठी योग्य म्हण असेल गाढवाला गुळाची चव काय. कारण गाढवाला किती चांगलं दिलं तर ते नेहमी घाणच खात असेल तर त्याला चांगल्या गोष्टीची सवय नसणार आहे, त्यामुळे त्याला त्याचं महत्वही नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर कुठली म्हण योग्य असेल? तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपण येतोय. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. आता इथे काय अर्थ होतो बघा. एखादा माणूस इतका उतावळा आहे म्हणजे उत्सुक आहे आणि तो लगेच तयारच असतो कुठल्याही गोष्टीला हो म्हणायला. आता ह्याला पर्यायी म्हण कुठली आहे? तर ह्याला पर्यायी म्हण कुठली येते? तर पी हळद आणि हो गोरी.
पी हळदनी हो गोरी म्हणजे काय, हळद पिली की लगेच आपल्याला रूप येणार आहे का, आपण लगेच गोरं होणार आहे का, तर नाही. म्हणून याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. पुढच्या प्रश्नात येतोय आपण. बघा प्रश्न क्रमांक 8. पाण्यात पडलं की पोहता येतं, ह्या अर्थाची दुसरी म्हण ओळखायची. मग आता काय, तर ह्याचं उत्तर काय येईल, पाण्यात राहून वैर असेल का, तर नाही. थेंबे थेंबे तळे हे पण नसणार आहे. बुडत्याला काठीचा आधार हेही नसणार आहे. पण पर्याय क्रमांक 3 हेच प्रश्न क्रमांक 8चं उत्तर असेल की जात्यावर बसले की ओवी सुचते. आता आपण प्रश्न क्रमांक 9 मध्ये येतोय. बघा पुढील वाक्यांशी संबंधित अर्थाची म्हण ओळखायची. गोपू कामांसंबंधी खूप बोलतो पण प्रत्यक्ष काम करायची वेळ आल्यावर मात्र मागे राहतो. आता ह्याच्याशी पर्यायी योग्य असा पर्याय कुठला असेल, तर ह्याला योग्य असं उत्तर असेल काय, तर बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. म्हणजे काय, नुसतं बोलायचं, करायचं मात्र काही नाही, कृती शून्य, पण फक्त गप्पा मारायच्या मोठ्या मोठ्या की मी असं करेल तसं करेल, पण उत्तर मात्र शून्य. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. वराती मागून घोडे ही म्हण खालीलपैकी कोणत्या प्रसंगात योग्य ठरेल. आता वराती मागून घोडे ह्यासाठीचे पर्याय बघा काय काय दिलेत त्यांनी. पहिला पर्याय, वरातीच्या मागे घोडे चालले होते. हा पर्याय असेल का, तर अजिबातच नाही. बरोबर आहे ना, कारण हे काय झालं, शब्दशः अर्थ झाला त्याचा, फक्त आपल्याला म्हण वापरायची, त्यामुळे हा पर्याय नसणार आहे. वरातीमध्ये घोडे सहभागी झाले होते हेही नसणार आहे. तिसरा पर्याय बघा कुठला आहे, राजू नियमित अभ्यास करतो, तर हेही नसणार आहे. कारण आपल्याला प्रश्न काय सांगितलाय, गोपू कामासंबंधी बोलतो किंवा वराती मागून घोडे. वराती मागून घोडे म्हणजे काय, एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर तुम्ही त्याची सुरुवात करत असाल तर त्याचा अर्थ तो होतो. म्हणून या 10व्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 वराती मागून घोडे. ह्याच्याशी पर्यायी उदाहरण कुठलं योग्य असेल, तर परीक्षा संपल्यावर राजूने अभ्यासाला सुरुवात केली. आता प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपण येतोय. पुढील शब्द ज्यात आहेत ती म्हण ओळखा आणि योग्य पर्याय निवडा. दैव आणि कर्म. आता यावर आधारित म्हण कुठली आहे, तर त्यावर आधारित म्हण आहे दैव देते आणि कर्म नेते. म्हणून प्रश्न क्रमांक 11चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. आता पुढच्या प्रश्नात आपण येतोय. बघा आता प्रश्न क्रमांक 12. पुढील म्हणीच्या अर्थाची जुळी म्हण शोधा. अडला हरी गाढवाचे पाय धरे. म्हणजे एखादी गोष्ट अडचणीची ठरली किंवा आपण संकटात सापडलो तर मग कोणालाही मदत मागावी लागते, अगदी मूर्खाला पण तूच हुशार असं म्हणावं लागतं. मग यावर आधारित अशी कुठली म्हण आहे, तर बघा प्रसंग पडे बाका तर गाढवाला म्हणे काका. म्हणजे काय, एखादं खूप मोठं संकट आलं तर अगदी आपल्यापेक्षा कमी दर्जाचा किंवा अगदी त्याच्यापासून काही फायदा होत नसेल असा मूर्ख व्यक्ती जरी असेल तरी आपल्याला त्याला तोच हुशार असं म्हणावं लागतं. म्हणून या प्रश्न क्रमांक 12चं उत्तर अडला हरी गाढवाचे पाय धरी ह्यासाठी उपयुक्त पर्याय योग्य असा पर्याय कुठला असेल, पर्याय क्रमांक 3 प्रसंग पडे बाका तर गाढवाला म्हणे काका हे उत्तर. आता पुढच्या प्रश्नात आपण येतोय. बघा आता प्रश्न क्रमांक 13. चौकोन आहे, चौकोनामध्ये एक म्हण दिलेली आहे आणि ती म्हण ओळखायची आणि त्या नंबरचं 7व्या अक्षर कुठलं आहे त्याचा पर्याय शोधायचा आहे. आता काय असेल बघा, तर या म्हणीमध्ये लगेच कळते ऊम आहे म्हणजे उंदराला मांजर साक्ष ही म्हण असणार आहे. आता आपल्याला शोधायचंय काय, 7 नंबरचं अक्षर कुठलंय. उंदराला मांजर साक्ष, तर मांजर र येतंय, म्हणून याचा पर्याय कुठला असणार आहे, तर पर्याय क्रमांक 3. आता पुढच्या प्रश्नात आपण येतोय. पुन्हा एक म्हण दिलेली आहे बघा तुम्हाला आणि ह्या म्हणीमधलं 5वं अक्षर शोधायचे. काय दिसतंय, तर म्हण ती काय पापा सगळे आले ना, तर त्याच्यासाठी योग्य म्हण अशी कुठली बघा, तुमच्या पण लक्षात असेल हा पापाचा माल गपापा ही म्हण आहे. आणि ह्या म्हणीमध्ये आपल्याला काय करायचंय, तर कुठलं अक्षर शोधायचंय, 5व्या नंबरचं. मग ह पापाचा माल मा हे काय असणार आहे, त्याच्यामधलं 5व्या नंबरचं अक्षर आहे. म्हणून ह्या म्हणीचं जे काही उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 1 असणार आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण बघूयात. खाली काही अक्षरे विखुरलेली आहेत, ती क्रमाने जुळवायचीत आणि त्यावरून एक म्हण तयार होईल, त्या म्हणीचा योग्य पर्याय निवडायचा आहे.
मग आता बघा, कुठली म्हण आहे ती पहिल्यांदा शोधा. देव तारी त्याला कोण मारी, अशी ती म्हण आहे. बरोबर आहे का? वाचल्यानंतर तुम्ही नजर फिरवल्यानंतर तुमच्या लक्षात येते की इथं पर्याय असणारे पर्याय क्रमांक 3. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घटक 3 भाषेचा व्याकरणात उपयोग यामधील जे उपघटक आहेत, वाक्प्रचार आणि म्हणी यावर आधारित सर्व प्रश्न आपण इथे सोडवलेली आहेत. होप सो तुम्हाला सगळ्यांना हे सर्व पॉइंट समजले असतील आणि नक्कीच तुम्हाला या सगळ्या व्हिडिओचा उपयोग स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी नक्की होईल. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती, तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद.